नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा येत आहे किंवा आलेला आहे हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. कदाचित ही व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला हप्ता आला सुद्धा असेल, परंतु मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण किती लाभार्थ्यांना हे पैसे आलेले आहेत याचा सुद्धा आपण अंदाज बांधणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की एकूण 3 लाख काहीतरी वरती एक 200 ते 300 लाभार्थी असे आहेत की त्या लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता शासनाकडून आलेला आहे, लक्षात ठेवा. आता ही व्हिडिओ तुम्ही पाहत असताना तुम्हाला कदाचित हप्ता आला सुद्धा असेल, काही लाभार्थ्यांना आलेलं नसेल, बरोबर आहे. पण एक लक्षात ठेवा, एकंदरीत 3 लाख लाभार्थी हे दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी म्हणून राज्य सरकार प्रशासनाकडे घोषित आहेत, लक्षात ठेवा, किंवा नोंदीत आहेत, लक्षात ठेवा. आणि ज्या लाभार्थ्यांना या एप्रिल महिन्याचे हप्ता आलेले नाहीत त्यांनी काय करायचं, लक्षात ठेवा, तहसील कार्यालयामध्ये जाऊन नवीन फॉर्म भरायचे आहे. आता हे जे काही दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे किंवा दिव्यांग कल्याण विभाग आहे यांच्याकडे जो डेटा गेलेला आहे तो तब्बल 3 लाख आणि काहीतरी 200-300 इतके लाभार्थी आहेत. आणि बाकीचे जे लाभार्थी आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी काय करायचं, पुन्हा फॉर्म भरायचे, पुन्हा नोंदणी करायची. कुठे? तहसील कार्यालयामध्ये, सगळं काही नवीन प्रोसेसनुसार. आणि मग नंतर तुम्हाला त्या योजनेमध्ये समाविष्ट करून घेतलं जाणार, लक्षात ठेवा. आता तुम्ही सांगाल सर या अगोदर आम्ही लाभ घेत होतो, आम्हाला पैसेसुद्धा येत होते, मग आता आम्हाला या महिन्याचे आलेलं नाही म्हणून आम्ही नवीन नोंदणी करायची का? हो, करून घ्या. मी सांगतोय करा, काहीच काळजी करू नका. कारण तुमची नोंदणी दिव्यांग पोर्टलवरती नाही झालेली, लक्षात ठेवा. तुम्ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केली असेल, पण दिव्यांग जे काही DBT पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमची नोंदणी झालेली नाही आहे, म्हणून तुम्हाला हा पैसा आलेला नाही किंवा हा हप्ता आलेला नाही. त्यामुळे जे काही 3 लाखपेक्षा इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांनी मात्र या पद्धतीने आता काम करायचं आहे. नाहीतर तुम्हाला पुन्हा नवीन पुढच्या जे महिने आहेत त्या महिन्यातसुद्धा पैसे येणार नाही, मग तुम्हाला जैसे ते ठेवलं जाणार. म्हणून ज्या लाभार्थ्यांना आता पैसे आलेले नाही त्यांनी नोंदणी करायची, नवीन फॉर्म भरून नोंदणी करून घ्यायची, म्हणजेच तुम्हाला वेळेत सगळे पैसे येतील. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती. महाराष्ट्रामध्ये एकूण किती दिव्यांग पेन्शन धारक आहेत ही सुद्धा तुम्हाला माहिती असावी यासाठी ही व्हिडिओ बनवली. मित्रांनो, ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.